नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघत आहे डिजिटल टेक्निक आणि आजपासून आपण सुरू करणार आहोत चॅप्टर नंबर 2 लॉजिक गेट अँड बुलियन अल्जेब्रा। आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत बुलियन अल्जेब्रा, याची डेफिनेशन बघणार आहोत, त्याच्यानंतर बुलियन लॉ बघणार आहोत, त्यानंतर ड्युअलिटी थेरम बघणार आहोत, त्यानंतर डी मॉर्गन्स थेरम बघणार आहोत आणि सिंपल न्यूमेरिकल पण आजच्या लेक्चर मध्ये कव्हर अप होतील। जर तुम्ही आताही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। आणि ज्या विद्यार्थ्यांची ब्रँच कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करा। चला तर सुरू करूया आपला चॅप्टर नंबर 2 आणि आजचा लेक्चर नंबर 1। बघा आता बुलियन बायनरी अल्जेब्रा। तर याची डेफिनेशन अशी आहे की बुलियन अल्जेब्रा इज यूज्ड टू एनालाइज अँड सिम्प्लिफाय द डिजिटल सर्किट। तर बुलियन अल्जेब्रा आहे की नाही हा डिजिटल सर्किट मध्ये यूज होतो याचा, सिन्स इट इज यूज ओनली द बायनरी नंबर। तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की बुलियन अल्जेब्रा मध्ये फक्त बायनरी नंबरचा यूज होणार आहे, तो म्हणजे की 0 आणि 1। आणि त्याच्यानंतर याला बायनरी अल्जेब्रा किंवा लॉजिकल अल्जेब्रा अशी सुद्धा म्हणतात। आणि बुलियन अल्जेब्रा हा कोणी डिस्कवर केलेला आहे तर जॉर्ज बुलियन 1854 मध्ये हा काय झालेला आहे, डिस्कवर झालेला आहे, इन्व्हेंटेड झालेला आहे। तर बघा आता याचे रूल्स बघून घेऊ बुलियन अल्जेब्राचे। तर लक्षात ठेवा पहिला रूल असा आहे की सिम्बॉल यूज इन बुलियन अल्जेब्रा युजली लेटर्स डू नॉट रिप्रेझेंटेड न्यूमेरिकल व्हॅल्यू। सिम्बॉल जे असतात ते याच्या ठिकाणी यूज होतात फक्त, पण न्यूमेरिकल लेटर्स जे आहेत ते यूज होत नाहीत, म्हणजे जे न्यूमेरिकल जे व्हॅल्यू आहे ते यूज नाही होत। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अरिथमेटिक ऑपरेशन म्हणजे की ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन हे की नाही याच्यामध्ये यूज होणार नाही। बघा इथे लिहिलेलं आहे अरिथमेटिक ऑपरेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आर नॉट परफॉर्म इन बुलियन अल्जेब्रा। तसंच बघा याच्यामध्ये फ्रॅक्शन, नेगेटिव्ह नंबर, स्क्वेअर रूट, लॉगारिथम, इमॅजिनरी नंबर हे पण आहे की नाही याच्यात अप्लाय होतील नाहीये, याचे ऑपरेशन होतील नाही। तसंच बघा तिसरा रूल असा आहे की हा सर्वात महत्त्वाचा रूल आहे की याच्यामध्ये फक्त दोनच व्हॅल्यू यूज असतात, एक असते 0 आणि एक असते 1। बघा थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज द बुलियन अल्जेब्रा अलाउ ओनली द 2 पॉसिबल व्हॅल्यू 0 अँड 1 फॉर द एनी व्हेरिएबल। बुलियन अल्जेब्रा मध्ये फक्त दोनच व्हॅल्यू राहतात, एक राहते 0 आणि एक राहते 1, म्हणजे की फक्त बायनरी नंबर। आणि बायनरी नंबर जे बायनरी जे लँग्वेज आहे, भाषा आहे, कोड आहे, हाच फक्त कॉम्प्युटरला समजतो, बाकीचा दुसरा कोड आपल्याला कॉम्प्युटरला समजत नाही। म्हणून बुलियन अल्जेब्रा हे कॉम्प्युटरसाठी खूप महत्त्वाचा आहे। यानंतर आपण बघणार आहोत बुलियन लॉ। तर बघा आता बुलियन लॉ तर सर्वात याच्यामध्ये टोटल 6 लॉ आहेत। पहिला लॉ आहे कम्युटेटिव्ह लॉ, दुसरा लॉ आहे असोसिएटिव्ह लॉ, तिसरा लॉ आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, चौथा आहे अँड लॉ, पाचवा आहे ऑर लॉ आणि सहावा आहे इन्व्हर्शन लॉ। विद्यार्थी मित्रांनो हे जे 6 लॉ आहेत याचे 6 फॉर्म्युले आहेत, हे तुम्हाला लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे, एक्झाम मध्ये हे विचारतात, म्हणून लक्षात ठेवा। आता हे आपण डिस्कशन करूया या 6च्या 6 लॉचे आणि याचे फॉर्म्युले मी तुम्हाला लिहून देणार आहे। सर्वात पहिला जो लॉ आहे हा आहे कम्युटेटिव्ह लॉ। कम्युटेटिव्ह लॉ नुसार लक्षात ठेवा, सिंपल फक्त याची काही डेफिनेशन वगैरे काही नाही आहे,
जर हा आहे की नाही, हा मल्टिप्लिकेशन साठी यूज होतो. कशासाठी यूज होतो? हा मल्टिप्लिकेशन साठी, म्हणजे बायनरी ऑपरेशन मल्टिप्लिकेशन किंवा ऍडिशन साठी. बघा ए इंटू जर बी असला, ए डॉट बी इंटू ने म्हणून पण याला ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए. आता ए डॉट बी म्हणा की बी डॉट ए म्हणा, हे सारखं आहे. तर कम्युटेटिव्ह लॉ सांगते की ए डॉट बी असेल हे इक्वल आहे बी डॉट ए. तसाच आहे की बघा, याचा सेकंड रूल असा आहे की जर ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए, ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए, हा झाला कम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे एनी बायनरी ऑपरेशन विच सॅटिस्फाय द एक्सप्रेशन इज नॉन ॲज कम्युटेटिव्ह लॉ ऑपरेशन. म्हणजे की ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए आणि ए प्लस बी जर असेल तर इज इक्वल टू बी प्लस ए, कम्युटेटिव्ह लॉ नुसार. आता मल्टिप्लाय मध्ये पण सारखंच आहे बघा. आता फॉर एक्झाम्पल जर समजा आपण घेतलं तर हा लॉ तुमच्या एकाने डायरेक्टली लक्षात राहून जाईल. मग तुम्ही म्हणाल कसा? हे बघा, 2 इंटू 3 म्हटलं तर किती होते? 6. आणि 3 इंटू 2 म्हटलं तरी काय होणार? 6च होणार. म्हणजे ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए. हे फॉर एक्झाम्पल मी फक्त एक जनरल एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. 2 प्लस 3 किती होतात? 5 होतात. 3 प्लस 2 किती होतात? 5 होतात. पण याच्यामध्ये हे जे नंबर्स आहेत हे नंबर्स अलाउडेड नाही आहे, फक्त 0 आणि 1च चालणार आहे. फक्त हे जे मी एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला, हे फक्त जनरल एक समजण्यासाठी की कम्युटेटिव्ह लॉ काय म्हणते की ए डॉट बी असेल तर याला आपण बी डॉट ए म्हणू शकतो, किंवा ए प्लस बी असेल तर याला बी प्लस ए म्हणू शकतो. हे एक्झाम्पल याच्यामध्ये काही कामाचे नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी दिले होते. आता बघा, सेकंड लॉ जो आहे तो आहे असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ. आता असोसिएटिव्ह लॉ काय म्हणते बघा विद्यार्थी मित्रांनो. आता ए डॉट बी आणि इन ब्रॅकेट डॉट सी पहिला. तर असोसिएटिव्ह लॉ नुसार तुम्ही याला असं पण म्हणू शकता. आता बघा, ए डॉट बी डॉट सी आहे, तर एकाने असोसिएटिव्ह म्हणजे काय होते बघा, हा ए एकाने बाहेर ठेवू शकता तुम्ही, ए डॉट, आणि इथं तुम्ही याला असं लिहू शकता बी डॉट सी. ए डॉट बी बी ब्रॅकेट मध्ये आहे आणि डॉट सी, तर ए ले बाहेर ठेवा आणि बी डॉट सी असं पण तुम्ही लिहू शकता असोसिएटिव्ह लॉ. आज सेकंड ऍडिशन मध्ये बघूया, सेम बिलकुल ए प्लस बी ब्रॅकेट मध्ये आहे आणि प्लस सी आहे, तर तुम्ही याला असं पण लिहू शकता ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी. त्यानंतर बघा सिंपल, आता तिसरा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हा लक्षात ठेवता डिस्ट्रीब्युटिव्ह. तर आता डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय होते? डिस्ट्रीब्युशन करणे, नावातच अर्थ आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे डिस्ट्रीब्युशन करणे. म्हणजे बघा कसा, आता जर समजा इथं असला ए डॉट इन ब्रॅकेट बी प्लस सी, ए डॉट इन ब्रॅकेट बी प्लस सी, जर असं जर असेल तर आता बघा सिंपल, आता आपल्याला डिस्ट्रीब्युटेड कसा करू शकतो आपण, तर काय करायचं, आता समजा ए डॉट इन ब्रॅकेट बी प्लस सी जर असला तर इथे एकाने आपण असं लिहू शकतो, या ए चा याच्यासोबत काय करू शकता? मल्टिप्लाय करू शकता. ए डॉट बी, आता बघा याचा मल्टिप्लाय केला तर काय होणार? ए डॉट बी म्हणजे ए बी होऊन जाईल. डायरेक्ट असं लिहिलं चालते. म्हणजे सेम काय प्लस आणि ए इंटू सी ए सी, ए इंटू सी किती होते? ए सी होते. तर हा पण तुम्ही काय करू शकता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये असा यूज करावा लागेल. एक वेळा पुन्हा सांगतो मी तुम्हाला. तर ए डॉट इन ब्रॅकेट बी प्लस सी इज इक्वल टू ए चा बी सोबत मल्टिप्लाय ए डॉट बी म्हणजे ए बी प्लस प्लस आहे म्हणून आणि ए इंटू सी ए सी, हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर 4th नंबरवर आहे अँड लॉ. अँड लॉ. आता अँड लॉ कधी यूज होते लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो, याचे 4 प्रकार आहेत अँड लॉचे. तर लक्षात ठेवजा, अँड म्हणजे होते मल्टिप्लाय. इथं लक्षात ठेवजा डॉट. अँड म्हणजे काय होते? डॉट. डॉट लक्षात ठेवायचा किंवा मल्टिप्लाय पण लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके.
म्हणजे बघा याचं रूल्स असे आहेत अँड म्हणजे की जर ए डॉट जर झिरो असला तर तुम्हाला माहित आहे डॉट म्हणजे समजा मल्टिप्लाय ते ए इंटू झिरो काय होणार झिरो, म्हणजे हा रूल तुमच्या पाठ आहे. त्यानंतर सेकंड रूल आहे एखादा नंबर आहे ए आणि डॉट 1 आहे तर आता ए डॉट 1 म्हणजे काय होणार ए होणार. आता ए मल्टिप्लाय बाय 1 किती होते एच होते. हाही तुमचा आहे की काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तिसरा रूल आहे अँड मध्ये ए अँड ए. आता ए अँड ए म्हणजे होते 1. जर दोन्ही नंबर जर सेम असले तर त्याला काय म्हणायचं 1 म्हणायचं. तसंच बघा डी ए इंटू ए डॅश म्हणजे 0 होते. ए इंटू ए डॅश म्हणजे काय होतो 0 होतो. हा इन्व्हर्शन लॉ मध्ये असते. ए चा ए डॅश म्हणजे काय राहणार 0 राहणार आहे. लक्षात ठेवा हे 4 रूल अँड मध्ये हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं गरजेचे आहे. तर पहिला कसा आहे ए डॉट 0 ए डॉट 1 ए डॉट ए हा ए होते 1 नाही ए डॉट ए 1 ए. त्यानंतर ए डॉट ए बार हा 0 होतो. ए डॉट इंटू ए बार हा काय राहतो 0 राहतो. त्यानंतर फिफ्थ नंबरचा आहे ऑर लॉ. कोणता ऑर लॉ. तर आता ऑर मध्ये असते ऍडिशन. ऑर आला तर काय लक्षात ठेवायचं ऍडिशन. तर हा कसा होणार बघा याचा पहिला रूल असा आहे ए प्लस 0. आता लॉजिक लावा ए प्लस 0 काय होणार एच होईल. त्यानंतर सेकंड रूल असा आहे ए प्लस 1. आता ए प्लस 1 आला तर इथं 1 होते. लक्षात ठेवा ए प्लस 1 म्हणजे काय येते 1 होते. त्यानंतर तिसरा रूल असा आहे ए प्लस ए जरी असलं तर इथे एच होईल. ए प्लस ए काय होणार ए आणि ए डॉट ए पण ए आणि ए प्लस ए पण काय होते ए होते. त्यानंतर ए प्लस ए बार ए प्लस काय असला ए बार असला तरी हा काय होणार आहे 1 होणार आहे. आता इथं काय होणार आहे 1. ए प्लस ए बार किती होणार आहे 1. लक्षात ठेवा ऍडिशन मध्ये 0 येत नाही आणि मल्टिप्लिकेशन मध्ये 1 येत नाही. याच्यात 0 येते मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे की अँड मध्ये 0 येते आणि ऑर मध्ये 1 येते. नंतर ए येतो कॉमन असा बघा ए डॉट 1 ए आणि ए डॉट ए ए. बघा ए प्लस 1 ए प्लस 0 ए आणि ए प्लस ए ए. हा झाला पाचवा लॉ. त्यानंतर सहावा आहे सोपी आहे सहावा आता इन्व्हर्शन लॉ. इन्व्हर्शन लॉ. तर इन्व्हर्शन लॉ म्हणजे काय होते बघा ही असते नॉट ऑपरेशन. म्हणजे की जर एखादी गोष्ट आहे तर एखादी गोष्ट नाही आहे. तर याची डेफिनेशन जर समजा आपण बघितली तर काय आहे बघा द लॉ यूज द नॉट ऑपरेशन. द इन्व्हर्शन लॉ स्टेट दॅट इफ ए व्हेरिएबल इज सब्जेक्टेड टू ए डबल इन्व्हर्शन देन इट विल रिझल्ट द ओरिजिनल व्हॅल्यू. म्हणजे बघा एक समजा आपण घेतला ए घेतला आणि ए आणि त्याच्यानंतर मग आपण याचा काय काढला ए डॅश ए बार काढला आपण म्हणजे इन्व्हर्शन केलेलं आहे. मग डबल जर समजा आपण याचा जर समजा आता याचा डबल जर समजा इन्व्हर्शन काढलं एचं डबल तर तो ए होऊन जाईल. म्हणजे याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा डबल बार जर असेल तर तो ए बनते. डबल बार असेल तर काय बनते ए बनते. आता तुम्ही म्हणता सर कसं फॉर एक्झाम्पल द्वारे आपण बघूया. समजा एक सेट घेतला आपण ए इज इक्वल टू युनिव्हर्सल सेट आहे समजा आपला युनिव्हर्सल सेट आहे समजा 0 to 9 ना 0 पासून तर 9 पर्यंतचे नंबर किंवा 1 to 9 घेऊन घेऊ अप्रॉक्सिमेट 1 to 9 एक ॲझ्युम करा. मग याच्यात ए आहे समजा कोणते नंबर घेतले आपण याच्यात इवन नंबर घेतले म्हणजे 2 4 6 आणि 8. मग याचा जर आपण ए बार काढला ए बार म्हणजे की हे नंबर नाही आहेत युनिव्हर्सल मधले मग ऑड नंबर येऊन जातील 1 3 5 7 9 हे ऑड नंबर आले. मग डबल आपण जर याचा या इन्व्हर्शनचा डबल बार जर काढला तर डबल हे नंबर सोडले तर मग रिमेनिंग नंबर कोणते तयार होतात
2 4 6 8. मग 2 4 6 8 म्हणजेच काय आहे, ए आहे. म्हणजे लक्षात ठेव जा, इन्व्हर्शन लॉ म्हणते की जर डबल बार इज इक्वल टू ए, डबल बार इज इक्वल टू काय राहते, ए राहते. हे सिंपल 6 लॉ होते, हे तुम्हाला समजले असतीलच. सिंपल आहे बिलकुल, पहिले तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पहिला लॉ होता कम्युटेटिव्ह लॉ, ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए किंवा ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. दुसरा असोसिएटिव्ह लॉ, ए डॉट बी डॉट सी, तर ए डॉट बी इंटू सी म्हणू शकता, किंवा ए प्लस बी प्लस सी, तर ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी म्हणू शकता. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे की डिस्ट्रीब्यूट करणे, ए डॉट इन ब्रॅकेट बी प्लस सी असला तर ए डॉट बी म्हणजे ए बी याचा मल्टिप्लाय प्लस ए इंटू सी ए सी याचा मल्टिप्लाय. त्यानंतर अँड लॉ म्हणजे की जर आता बघा अँड म्हणजे होते इन ब्रॅकेट डॉट, ए डॉट 0 0, एला कशाने मल्टिप्लाय केलं तर 0, ए डॉट 1 ए, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. ए डॉट ए सेम असलं तर एच लक्षात ठेवायचं, आणि ए इंटू ए डॉट ए बार काढला तर इथं 0 राहते. त्यानंतर ऑर लॉ ऍडिशन, ए प्लस 0 ए प्लस 1 ए प्लस ए आणि ए प्लस ए बार 1, ए प्लस 1 1 होते, लक्षात ठेव जाईल. नंतर इन्व्हर्शन, डबल बार जर समजा आपण याचा काढला तर तो ए तयार होतो, ह्या इन्व्हर्शन लॉ. त्यानंतर न्यू टॉपिक आहे याच्यात ड्युएलिटी थेरम. ड्युएलिटी थेरम, आता ड्युएलिटी थेरम काय म्हणते, सिंपल आहे ड्युएलिटी थेरम. फक्त जर समजा आपण ड्युएलिटी थेरम कधी यूज करत असतो माहित आहे का, जर आपल्याला अँडचं चेंज करायचं आहे, अँडचा आहे की नाही ऑर मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर ड्युएलिटी थेरम यूज होते. आणि जर समजा ऑरचं काय करायचं असेल, अँड करायचं असेल, तर इथं ड्युएलिटी थेरम यूज होते. 1च्या जागी 0, 0च्या जागी 1, तर याला म्हणतात ड्युएलिटी थेरम. याच्यात लिहून घेऊया आपण, चेंज इच. जर आपला अँड आहे, अँड लॉ आहे, हा आपल्याला चेंज करायचा आहे ऑपरेशन टू अँड ऑर ऑपरेशन, कन्वर्ट करू शकता तुम्ही अँडचं कन्वर्ट ऑर मध्ये. सेम चेंज इच ऑर ऑपरेशन, ऑरचं कन्वर्ट म्हणजे की तुम्ही कन्वर्ट करू शकता अँड मध्ये, अँड ऑपरेशन. त्यानंतर चेंज कॉम्प्लिमेंट एनी 1 or 0 appearing in the expression. तर लक्षात ठेवा ड्युएलिटी मध्ये अँडचा आपण ऑर म्हणू शकतो, म्हणजे चेंज करू शकतो, आणि ऑरला अँड मध्ये चेंज करू शकतो. तसंच 1चं 0 मध्ये कन्वर्ट करू शकतो, 0चं म्हणजे की चेंज करावं लागते याच्यात, म्हणजे की हा झाला ड्युएलिटी थेरम. अँडचं ऑर आणि ऑरचं अँड मध्ये कन्वर्ट करणे म्हणजे ड्युएलिटी थेरम. एकदम सिंपल आहे. आता फॉर एक्झाम्पल जर म्हटला तर बघा, आता एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. तर समजा ए इन ब्रॅकेट बी प्लस सी आहे, आणि इथं होते ए बी प्लस ए सी. तर आपल्याला इथं जर ड्युएलिटी थेरम यूज करायचा असला तर कसं होणार बघा, काय म्हणू आपण, अँड असेल तर ऑर, आणि ऑर असेल तर अँड, प्लस असेल तर मल्टिप्लाय, मल्टिप्लाय असेल तर प्लस. सिंपल आहे. तर याला तुम्ही असं पण म्हणू शकता. आता हेच साईन आहे का नाही, तर इथं असं लिहू शकता तुम्ही, ए हे जे प्लस प्लस साईन आहे का आपण बाहेर काढलं, आणि इथं लिहिलं आपण बी डॉट सी. त्यानंतर हा डॉट आहे तर इथे येऊन जाते प्लस ए प्लस बी, प्लस आहे तर प्लस लिहू शकता डॉट, आणि इथं आहे ते ए प्लस सी. लक्षात ठेवा इथं काहीच नाही आहे, इथं डॉट आहे, म्हणजे काहीच नसते म्हणजे डॉट असते, तर डॉटचं प्लस झालं म्हणजे मल्टिप्लायचं काय झालेलं आहे, प्लस झालेलं आहे. प्लसचं काय झालेलं आहे, मल्टिप्लाय झालेलं आहे. मल्टिप्लायचं प्लस, प्लसचं मल्टिप्लाय, प्लसचं मल्टिप्लायचं प्लस. हा आहे ड्युएलिटी थेरम, म्हणजे चेंज करते ऑपरेशन.
म्हणजे अँडचं ऑर मध्ये करू शकतो आपण कन्वर्ट आणि ऑरचं अँड मध्ये कन्वर्शन करणे म्हणजे की ड्युअलिटी थेरम. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट आहे डी मॉर्गन थेरम. डी मॉर्गन थेरम डी मॉर्गन थेरम मध्ये दोन थेरम राहतात. पहिला लक्षात ठेवा, जर समजा ए बी आहे, ए बी बार इज इक्वल टू डी मॉर्गन नुसार होते ए बार प्लस बी बार, ए बार प्लस बी बार. बघा डॉट असला तर प्लस बनते. आणि सेकंड आहे ए प्लस बी बार प्लस असला तर डॉट बनेल, ए बार डॉट बी बार, ए बार डॉट बी बार. डी मॉर्गन थेरम नुसार बघा ए प्लस बी म्हणजे मी काय म्हणते ए प्लस बी बार, तर येतं म्हणू शकता ए बार डॉट बी बार प्लसचं मल्टिप्लाय. आणि ए बी च इथं काय येणार ए बार प्लस बी बार, डॉट असलं तर प्लस, प्लस असलं तर डॉट. आणि हा आहे का नाही डी मॉर्गन थेरम तुम्हाला 2 मार्कासाठी क्वेश्चन 100% येऊ शकतो. तर हे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. याच्यावर तुम्हाला 2 मार्क भेटून जातील. आता आपण सिंपल न्यूमरिकल घेणार आहोत. आपल्या एकाने याची थेरी पूर्ण संपलेली आहे आणि आता फक्त राहिलेले आहेत फक्त न्यूमरिकल. तर अत्यंत सोपी सोपी न्यूमरिकल असतात विद्यार्थी मित्रांनो. तर बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, ते 4 मार्कासाठी येतात. प्रूव्ह द फॉलोइंग, प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिक एक्सप्रेशन using Boolean algebra. म्हणजे तुम्हाला प्रूफ करायचे आहेत. पहिलं ए प्लस बी इन ब्रॅकेट, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी सी. आणि तुम्हाला सेकंड हे करायचं आहे, हा ए नंबरचा झाला आणि एक बी नंबरचा, ए बी सी प्लस ए बार बी बार सी प्लस ए बी बार सी प्लस ए बार बी बार आणि त्यानंतर सी बार. बघा पहिला ए बी सी प्लस ए बार बी बार सी, त्यानंतर नेक्स्ट आहे ए बी बार सी, नंतर याच्या ठिकाणी ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस ए बी सी इज इक्वल टू ए बी प्लस ए बार बी बार. हे असे तुम्हाला प्रूफ येतात 4 मार्कासाठी. तर बघा सोपीच आहे. तुम्हाला वाटत असेल की बापरे काय कठीण आहे. तर बघा आता प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. आता प्रॉब्लेम नंबर फर्स्ट मध्ये बघा आता काय आहे, ए प्लस बी ब्रॅकेट मध्ये आहे, नंतर ए प्लस सी दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आहे, ते ए प्लस बी सी. तर सर्वात आधी बघा काय करायचं, प्रूव्ह द्यायचं प्रॉब्लेम आलं तर LHS इज इक्वल टू RHS. इथं घेतला आपण LHS लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड नुसार इथे येते ए प्लस बी इन ब्रॅकेट ए प्लस सी. हा घेतला आपण लेफ्ट हँड साइड. आपल्यापाशी लॉ आहेत, 6 लॉ आहेत. तर सर्वात आधी आता तुम्हाला इथे ए प्लस बी दिसून राहिलं आणि ए प्लस सी, आणि आपल्याला करायचं आहे ए प्लस बी सी. तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, या 2 ब्रॅकेटचा आपण मल्टिप्लाय करून घेऊ. काय करून घेऊ, 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लाय. आता मल्टिप्लाय करणं तुम्हाला येतेच. बघा या ए ने याच्यासोबत मल्टिप्लाय करू, ए इंटू ए, म्हणजे आता इंटू असला तर इथं डॉट बनतो ना, ए इंटू ए, ए ए ए झाला. मग ए इंटू सी, ए सी झाला, ए इंटू सी किती झाला, ए सी झाला. मग सेम प्लस नंतर बी इंटू ए, बी इंटू ए, या बी ने याच्यासोबत काय केलं मल्टिप्लाय केलं, बी इंटू ए बी ए म्हणजे ए बीच झाला तो ए बी, आणि बी इंटू सी हा काय झाला बी सी झाला. सिंपल काय केलं आपण मल्टिप्लाय, या ए ने याच्यासोबत मल्टिप्लाय केलं, ए इंटू ए ए ए, ए इंटू सी ए सी, बी इंटू ए ए बी आणि बी इंटू सी बी सी. त्यानंतर आपल्यापाशी एक रूल आहे,
की जर ए डॉट ए जर येत असेल, ए डॉट ए, तर ए डॉट ए म्हणजे होते ए. आणि आपण हा शिकलो होतो, कशा शिकलो होतो, कोणता रूल आहे तुम्ही सांगा, ऍडिशन आहे की सबट्रॅक्शन आहे? तर हा आहे आपला अँड रूल, लॉ. बघा ए डॉट ए म्हणजे काय होते, ए होते. ए डॉट ए म्हणजे काय होते, ए. अँड लॉ आहे ए डॉट ए म्हणजे ए. आणि प्लस मध्ये पण लक्षात ठेवता तो एच होते. तर ए डॉट ए म्हणजे इथं घेतला आपण ए, एच्या जागी हा झाला ए. आणि बाकी सर्व जसंच्या तसं, बाकी सर्व जसंच्या तसं. इथे आलं ए सी, प्लस इथं आलं ए बी प्लस बी सी. मग त्याच्यानंतर बघा, जर तुम्ही जर बघसाल तर इथेही ए आहे, इथेही ए आहे, तर याच्यातून ए काय निघते, कॉमन निघते. ए काय निघते, कॉमन. तर सिंपल आपण काय करूया, नेक्स्ट याच्यामध्ये आपण असं न करता दोन दोनचे पेज तयार करू. आता हे एक पेज घेऊया, एकच फक्त घेऊया, बाकीचे राहू द्या. इथे ए आहे, इथे ए आहे, ते ए ले कॉमन काढा. ए ले काय काढा, कॉमन. आता ए ला जर कॉमन काढलं तर इथं काहीच राहिलं काय, काहीच नाही. इथं राहिलं 1, 1 प्लस सी. इथं राहिलं 1 प्लस सी. मग इथं राहिलं प्लस, बाकी ऍज इट इज, प्लस ए बी प्लस बी सी. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजून एक गोष्ट लॉ शिकलेल्या आपल्या प्लस मध्ये. आता प्लस मध्ये असं आहे, आपला लॉ म्हणते, लॉ नुसार 1 प्लस ए असला, 1 प्लस ए. बघा आता याच्यात दाखवतोच मी तुम्हाला, तसं तुम्हाला समजणार नाही. 1 प्लस ए म्हणजे ए प्लस 1 म्हणजे काय होते, 1 होते. काय होते, 1. तर हे तुम्हाला अँड आणि ऑर चे हे लॉ पाठ करावे लागतात, बस बाकी काही नाही. हे चार गोष्टी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. 1 प्लस ए म्हणजे काय होणार आहे, 1 होणार आहे. तर मग सांगा 1 प्लस सी, 1 प्लस सी किती होणार, 1च होणार आहे. मग इथं आलं ए डॉट 1 प्लस ए बी प्लस बी सी. त्यानंतर बघा ए इंटू 1, आता ए इंटू 1 एच होईल, 0 थोडी होऊ शकते. ए इंटू 1 किती होते, ए. हा एक रूल होता आपल्यापाशी. रूल काय होता आपल्याकडे, ए डॉट 1 म्हणजे काय आहे ते ए. मल्टिप्लाय मध्ये काही टेन्शन नाही. ए इंटू 1 ए, मग प्लस ए बी प्लस बी सी. नंतर डबल आहे की नाही, आपण हे दोन घेऊया सॉल्व्ह करण्यासाठी. आता हे सोडवण्यासाठी जर घेतलं तर काय येणार, इथे ए आहे, ए आहे, ए कॉमन काढू, ए ले कॉमन काढा. इथं लिहा 1 प्लस बी आणि प्लस बी सी, 1 प्लस बी आणि बी सी. डबल लॉ आपला, 1 प्लस ए जर असेल तर काय बनते 1, तर तसंच 1 प्लस बी म्हणजे काय होणार, 1च होईल. इथं काय होणार आहे 1, नंतर प्लस बी सी. त्यानंतर बघा 1 ए इंटू 1 ए, ए प्लस बी सी, इट इज द फायनल आन्सर. याच्यात ऐकणे कोणती आता ऍडिशन वगैरे लागत नाही. हेच असेल आपला आन्सर, इट इज द राईट हँड सेट. हे बघा ए प्लस बी सी, राईट हँड सेट. तर काय केलं विद्यार्थी मित्रांनो, सिंपल बघा, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, लेफ्ट हँड साइड घेतला ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए प्लस सी. या ए ने याच्यासोबत मल्टिप्लाय केलं, ए इंटू ए ए ए, ए इंटू सी ए सी, बी इंटू ए ए बी आणि बी इंटू सी बी सी. नंतर मग ए डॉट ए म्हणजे ए होते, ए डॉट ए म्हणजे ए. हे लक्षात ठेवायचे, हे 4 आणि 4 8 रूल अँड आणि ऑर चे ते लक्षात ठेवावे लागतील. ए डॉट ए ए, बाकी ॲज इट इज. इथे ए कॉमन, हे राहिलं 1 प्लस सी, मग ए प्लस 1 किंवा 1 प्लस ए म्हणजे 1 होते, तर 1 प्लस सी 1 झाला, बाकी ॲज इट इज. मग ए डॉट 1 म्हणजे एच होते, इथे ए बी प्लस बी सी. मग इथे ए आहे, ए कॉमन काढला, इथं राहिला 1 प्लस बी, हा बी सी ॲज इट इज. मग डबल 1, हे पहा 1 प्लस ए 1, 1 प्लस बी 1, मग ए इंटू 1 ए, ए प्लस बी सी. प्रॉब्लेम इज सॉल्व.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर सेकंड. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर जे सेकंड, आता आपण सेकंड बघणार आहोत. सेकंड होतं ABC प्लस A बार B बार C प्लस AB C बार प्लस A बार B बार C बार प्लस ABC इज इक्वल टू A बार AB प्लस A बार B बार. तर आता काय करायचं आहे, सर्वात आधी घेतला आपण लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड काय ABC, नंतर मग आहे A बार B बार C, नंतर आहे AB C बार, नंतर आहे ABC प्लस A बार B बार C बार. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला इथे ABC एक दिसून राहिला आणि अजून एक ABC दिसून राहिला. याला आणा जवळ. याला काय करायचं, जवळ आणा. सारखं सारखं दिसून राहिलं आपल्याला, बाकी तर काही माहित नाही. सारखं सारखं दिसून राहिलं, मग आणला जवळ. ABC प्लस ABC. ए बेटा आ जा, तुम सेम सेम हो ना, और आ जाओ फिर. नंतर मग काय येणार, A बार B बार C प्लस AB C बार प्लस A बार B बार आणि C बार. पहिलाच आपला रूल मी तुम्हाला सांगितलं होतं की जर A प्लस ए असला, लक्षात ठेवा A प्लस ए. आता A प्लस ए म्हणजे काय होते, एच होते, ऍडिशन. हे लक्षात, A प्लस ए किती होते, एच होते. तर लक्षात ठेवा ABC प्लस ABC काय होणार, मग ABC प्लस ABC ABCच होणार रूल नुसार, ABC. आणि बाकी ॲज इट इज, बाकी जशीच्या तशी. म्हणजे इथं आहे AB A बार B बार C प्लस AB C बार प्लस A बार B बार आणि C बार. हा रूल लागला. मग आता दुसरं बघा, आता A बार B बार इथे आहे आणि इथं B बार C बार इथे आहे. तर याला जवळ आणूया. याला काय करूया, जवळ आणूया. चल याला जर जवळ आणलं तर बघा कसं आहे ना, हे ॲज इट इजच आहे आपलं. ABC कॉमन आहे की नाही, याच्यात आहे ए बार बी बार आणि याच्यात कॉमन आहे A बार B बार. बाकी तर याच्यात काही कॉमन दिसून नाही राहिलं. तर याला दोघांना जवळ लिहू. म्हणजे कसं लिहिसाल, म्हणजे की आधी लिहून घेऊ आपण हे. A बार B बार C प्लस A बार B बार आणि C बार. आणि हा जो आहे याला थोडंसं नंतर लिहून घेऊ, ABC बार. सर्व प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो असेच आहेत, म्हणून हा टॉपिक खूप इझी आहे. एक वेळा ती तुम्ही 4 लॉ जर समजा पाठ केले की तुमचं काम होऊन जाईल. मग इथं बघा सारखं सारखं दिसून राहिलं, AB A बार B बार याच्यात आहे आणि A बार B बार याच्यात आहे की नाही, आहे. तर कॉमन काढून टाकू. त्यात काय ABC प्लस A बार आणि B बार कॉमन काढला. मग इथं काय राहिलं, C प्लस C बार. बाकी जसंच्या तसंच कॉमन काढलं. तर इथं राहिलं प्लस AB आणि हा झाला C बार. त्यानंतर बघा आपल्याकडे C प्लस C बार म्हणजे काय होते, C प्लस C बार. आता आपल्याला फॉर्म्युला आहे A प्लस A बारचा. A प्लस A बार आला तर आपण म्हणतो 1. A प्लस A बार आला तर काय म्हणतो 1. लिहून दिला असेल मी तुम्हाला फॉर्म्युला, चेक करूया. हे पहा, A प्लस A बार आला तर काय म्हणतो आपण 1. ऑर मध्ये आहे फॉर्म्युला. ऑर म्हणजे ऍडिशन, लक्षात ठेवायचं. अँड म्हणजे मल्टिप्लाय. A प्लस A बार म्हणजे 1 येते. हे फॉर्म्युले फक्त तुम्हाला 4 पाठ करायचे आहेत, बाकी काहीच नाही. तर त्याच्यानुसार C प्लस C बार म्हणजे काय येणार, 1 येणार. C प्लस C बार म्हणजे काय येणार, 1 येणार. म्हणजे असं येणार इथं ABC हा A बार
बी बार सी प्लस सी बार म्हणजे 1 प्लस ए बी सी, ए बार बी बार इंटू 1 ए बार. मग इथं बघा कसं आला ए बी सी प्लस ए बार बी बार आणि इथं राहिलं प्लस ए बी सी बार. आता डबल बघा सारखं सारखं कुठं आहे, हा एबीसी मध्ये ए बी आहे आणि इथे एबीसी मध्ये ए बी आहे, हे सारखं आहे. मग याला काय करसाल तुम्ही, ए बी ए बी काय आणसाल जवळ आणसाल, ए बी सी प्लस ए बी सी बार प्लस ए बार बी बार. मग याच्यामध्ये बघा सारखं सारखं काय ए बी आहे, ए बी ले कॉमन काढू, ए बी ले कॉमन काढलं तिथं आलं सी प्लस सी बार प्लस ए बार बी बार. आणि सी प्लस सी बार म्हणजे काय येते 1, म्हणजे की ए बी इथं आलं 1 आणि इथं ए बार बी बार, ए बी इंटू 1 ए बी आणि प्लस ए बार आणि बी बार. याच्यात काही कॉमन काही निघत नाही म्हणून याच्या समोर काही ऍडिशन होत नाही आणि हेच आहे आपलं राईट हँड साइड. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. एक वेळा मी पुन्हा सांगतो, प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 2. लेफ्ट हँड साइड घेतला आपण ए बी सी ए बार बी बार सी प्लस ए बी सी बार प्लस ए बी सी प्लस ए बार बी बार सी बार. सारखं सारखं पाहिलं ए बी सी इथं आहे, जवळ आणलं बाकी सब दूर. ए बी सी फॉर्म्युला पहिला ए प्लस ए म्हणजे ए बी सी प्लस ए बी सी. मग चेक केलं अजून काही कॉमन काही निघते काय, इथं होता ए बी ए बार बी बार सी आणि याच्यात आहे ए बार बी बार सी बार, तर याला जवळ आणलं. एक मिनिट, पण आपण हे दोन कंपेअरिंग केले, कोणती कंपेअरिंग केले चालतात, हे बघा ए बी सी प्लस ए बी सी हा झाला ए बी सी. मग इथं काय राहिलं ए बार बी बार सी प्लस ए बी सी बार प्लस ए बार बी बार सी. नंतर आहे याच्यातून एक कॉमन निघते ए बार आणि बी बार, इथे ए बार आणि बी बार याला जवळ आणलं, हे ॲज इट इज ए बार बी बार सी आणि हा घेतला ए बार प्लस बी बार आणि सी बार आणि त्यानंतर इथं घेतला ए बी सी बार. त्यानंतर बघा ए बार बी बार इथे आहे, ए बार बी बार इथे कॉमन काढला, इथं राहिला सी प्लस सी बार आणि प्लस ए बी सी बार. सी प्लस सी बार म्हणजे ए प्लस ए बार म्हणजे 1, सी प्लस सी बार म्हणजे 1, ए बार बी बार इंटू 1 ए बार बी बार. मग डबल चेक केलं ए बी याच्यात आहे, एच ए बी आहे, याला जवळ आणलं ए बी सी प्लस ए बी सी बार आणि हा ए बार बी बार. इथे ए बी आहे, ए बी कॉमन काढला, इथं राहिला सी प्लस सी बार आणि इथं आहे ए प्लस बी बार. डबल सी प्लस सी बार म्हणजे काय ते 1, मग इथं राहिलं ए बी इन ब्रॅकेट 1 प्लस ए बार बी बार, ए बी इंटू 1 ए बी प्लस ए बार बी बार. इट इज द राईट हँड साइड. विद्यार्थी मित्रांनो, याच्या समोरचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया, लेक्चर नंबर 2 मध्ये. लेक्चर नंबर 2 मध्ये लगभग मी 10 प्रॉब्लेम घेणार आहोत आणि लेक्चर नंबर 3 पर्यंत तुमचं बुलियन अल्जेब्रा कंप्लीट होऊन जाईल आणि नंतर 4 पासून आपण लॉजिक गेट्स बघणार आहोत. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आपली जे प्लेलिस्ट मध्ये सर्व व्हिडिओ आहेत तर तुम्ही नोटिफिकेशन बघायची आणि जे बेल आयकॉन असते त्याला पण क्लिक करायचं, कारण कसं आहे की याचा व्हिडिओ मी युट्यूबवर टाकल्याबरोबर तुम्हाला दिसला पाहिजे आणि तुम्ही याचा अभ्यास केला पाहिजे. मी प्रयत्न करेल की डेली एक व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा लेक्चरचा. तर आजच्यासाठी इथं थांबून जाऊया. धन्यवाद.